हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनालीज फॅमिली ब्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. सो फायनली द न्यू ब्लॉग इज स्टार्टेड आणि ऑफकोर्स टायटल वाचून तर तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल आजचा ब्लॉग कशा रिगार्डिंग आहे. सो येस, अगेन वी आर स्टार्टिंग अ रोड ट्रिप आणि ओकेजन आहे माझ्या हस्बंडचा बर्थडे. सो आम्ही कुठे जातोय आणि आम्ही काय काय मजा करणार आहोत, कोणतं नवीन डेस्टिनेशन एक्सप्लोअर करतोय, हे सगळं तुम्हाला अपकमिंग ब्लॉग्समध्ये बघायला मिळणारच आहे. सो स्टे ट्यून फॉर इट. सो एप्रिल मंथ म्हटलं की फुल ऑफ बर्थडे सेलिब्रेशन्स आहे. स्टार्टिंग फ्रॉम नयनचा बर्थडे, मग आईचा बर्थडे, मग आता आहे माझ्या हस्बंडचा बर्थडे आणि मग आहे आमची अॅनिव्हर्सरी. सो हे सगळे सेलिब्रेशन्स म्हटले आणि एप्रिल मंथमध्ये मुलांना सुट्ट्या सुद्धा असतात, त्यामुळे आम्ही जनरली रोड ट्रिप किंवा कुठलेही नवीन प्लेस एक्सप्लोअर करायची असेल तर ती ट्रिप जी आहे ती एप्रिल मे मध्येच जनरली प्लॅन आउट करतो आणि अशीच ही सुद्धा ट्रिप आम्ही प्लॅन केली आहे एप्रिल एंडला. सो चला तर मग तुम्ही सुद्धा आमच्यासोबत एन्जॉय करा. आम्ही काय काय करतोय, आमच्यासोबत कोण कोण आहे, हे सगळं तुम्ही पाहणारच आहात इन द ब्लॉग. सो स्टे ट्यून फॉर इट. सो फायनली 8 ते 10 तासांच्या प्रवासानंतर आता आम्ही बँगलोरच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि साधारण 1 ते 1.5 तास अजून आम्हाला लागेल प्रॉपर बँगलोरमध्ये पोहोचायला. सो आज तर माहीत नाही कोणते कोणते प्लेसेस आम्ही एक्सप्लोअर करू, कारण जायला आम्हाला उशीर होईल. सो लेट्स सी, उद्या आम्हाला बँगलोरमध्ये जर काही प्लेसेस एक्सप्लोअर करता आले तर आम्ही ते करू, किंवा मग डिरेक्टली मैसूरला जाऊन मग तिकडे जे काही छोटे छोटे स्पॉट्स आहेत ते तिथे आम्ही बघणार आहोत. नयन सारखं आहे. हो, मी बोलेन. बस खाली बस. गुड मॉर्निंग. सो फायनली नवीन दिवसाची सुरुवात झाली आणि काल तुम्ही पाहिलं की आम्ही बँगलोरला न थांबता डिरेक्टली मैसूरला आलो आणि मैसूरला आल्यानंतर आम्ही जिथे स्टे करतोय तिथेच आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला माझ्या हस्बंडचा. सो खूप छान सेलिब्रेशन झालं, खूप छान टाईम स्पेंड करत आहोत आम्ही. सो आजपासून आम्ही प्लेसेस एक्सप्लोअर करायला सुरुवात करणार आहोत. फर्स्ट स्टार्टिंग फ्रॉम मैसूर. सो मैसूरमध्ये एक 7-8 प्लेसेस आहेत जे मी शॉर्टलिस्ट केलेले आहेत, ते आम्ही पाहणार आहोत. सो त्याच्यामध्ये फर्स्टली तर आम्ही चामुंडेश्वरी मंदिर विजिट करणार आहोत, जिथे चामुंडेश्वरी देवीचं दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर ललिता महाल, मैसूर पॅलेस, मैसूर झू आणि वृंदावन गार्डन असे 5-6 प्लेसेस आहेत जे आम्हाला एक्सप्लोअर करायचे आहेत आजच्या दिवसभरात. सो चला तर मग तुम्ही सुद्धा आमच्यासोबत ह्या सगळ्या प्लेसेसला विजिट करणार आहात ब्लॉग थ्रू. सो स्टे ट्यून फॉर इट. सो आम्ही जिथे मैसूरला स्टे करत आहोत ते एक 3 BHK अपार्टमेंट आम्ही घेतलेलं आहे आणि 3 बेडरूम्स, लिव्हिंग एरिया, त्याच्यानंतर किचन वगैरे अशा सगळ्या गोष्टी इथे आहेत. सो इन केस जर तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत आणि खूप मोठा जर तुमचा फ्रेंड्सचा ग्रुप, फॅमिली ग्रुप असेल आणि त्यांच्यासोबत जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की ही प्लेस विजिट करू शकता. सो ह्याचं प्राईस कॉस्टिंग डिपेंड्स अपॉन द सीझन. सो ऑफ सीझन, ऑन सीझन तुम्ही जेव्हा केव्हा याल त्याच्याप्रमाणे प्राईस डिफर करते. बट मी इथला कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. अमेझिंग प्लेस आहे, खूप छान आहे, इन द मिडल ऑफ मैसूर आहे. त्याच्यामुळे आजूबाजूचे जे प्लेसेस तुम्हाला एक्सप्लोअर करायचे आहेत ते अगदी 2.5-3 किलोमीटरच्या अंतरावरती इथून आहेत.
सो तुम्ही इझिली ते सगळे बघू शकता. इथून इझिली ॲक्सेसेबल आहेत. इन केस जर तुम्ही गाडी नसेल आणली तर तुम्हाला खालीच गेल्यानंतर ऑटो रिक्षाज वगैरेसुद्धा मिळतात. सो इथले सगळे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते आहे. इन केस जर तुम्हाला कधी इन फ्युचर हवे असेल तर तुम्ही नक्की ते तुम्हाला हेल्पफुल असेल. सो आणि इथलं रूम टूरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. सो रूम टूर तुम्ही बघालच या ब्लॉगमध्ये. हा बघा जुगाड. असे आम्ही हॉटेलमध्ये येऊन जुगाड करतो. दिसलीच तरी तुम्हाला करायचे असेल इस्त्री. ही तुमची फेमस रील स्टार निकिता पवार. जे तुम्ही छान लांब सडक असे सरळ केस बघता ना ते ह्याचा परिणाम आहे. हे आहे 4th फ्लोअर वरती छान असं गार्डन. सो मी तर नक्की तुम्हाला रिकमेंड करेल ही प्लेस. इन केस जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता. खूप छान आहे हॉटेल. काय करते व्लॉगमध्ये टाकते तुला.
चल हळूहळू थांबू तरी सावलीमध्ये पर्याय नाही पर्याय एकच आहे सावलीला फोन आलाय